बाईक तर शुभूचीच आहे. तुम्ही चोरी केलीत ना बाईक? खरं सांगा, चोरा तुम्ही. उतरा खाली माझ्या शुभूच्या बाईकवर. का चोरी केली तुम्ही बाईक? चोरा तुम्ही, चोरी केली. अगं काय करायला लागलीस? थांब तू. का चोरी केलीत? हे बघा, ही गाडी चोरीची नाहीये, ही गाडी माझी आहे. कालच माझ्या मालकाने जगदीश गॅरेजवरून ही गाडी विकत घेतली आहे. हे घ्या पैसे. शुभ, कुठनं आणलीस तू हे? माझी एक एफडी होती, ती मी मोडली. दादा सॉरी, काहीतरी गैरसमज झालाय. प्लीज तुम्ही जावा. ताई तुम्ही पण जा. थांबा एक मिनिट. जर मी तुमच्या मागे बसले नव्हती आणि ही बोलत होती, मग तेव्हा तुम्हाला कळलंच नाही की मागे कोण बसलंय ते? ते काय ना ग, ह्या माझ्याशी बोलत होत्या. मला इतकं मस्त वाटत होतं ना. त्या बोलत होत्या, मी ऐकत होतो. त्या बोलत होत्या, मी ऐकत होतो. मला इतकं मस्त वाटत होतं. तुझी आठवणच नाही आली ग मला. चला घरी, तुम्हाला मस्तच दाखवते. चला. शुभू, बाईक विकलीस तू? मॅडम तो विषय जाऊ दे ना, चला आपल्याला जायचंय. सांग मला, बाईक विकलीस? हो विकली. ती बाईक विकली, एवढी अडचण काय तुम्हाला? श्रावणी बोल ना काहीतरी. मला काही बोलायचं नाही. अगं पण मी काय म्हणाले, असं काय करायला लागलीस तू? शुभू, तुला माहितीये ना, मला आपल्या नात्यात खोटं चालत नाही. अगं पण मी काय म्हणतोय ते तरी काय ऐक. पण? अरे आई नंतर तूच माझी सपोर्ट सिस्टम आहेस आणि तूच आता असं खोटं बोललास. का विकलीस बाईक? काय चाललंय सगळ्यांचं? बाईक 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 बाईक. विकली मी बाईक. मी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेली की नाही ती. मी तुझ्यासाठी विकली. तो माझा निर्णय होता. ठीक आहे, मग खोटं का बोललास? मी जर खरं बोललो असतो तर घेतले असतेच पैसे, नाही ना? नसतेच घेतले मी शुभू पैसे. मला माहितीये तुझी बाईक तुझ्यासाठी किती प्रिय होती, म्हणून वाईट वाटतं आता. जर मी ती बाईक विकली नसती ना, तुझी नोकरी गेली असती. चाललं असतं, ती नोकरी गेली असती ना तरी चाललं असतं. काय त्यात एवढं? नाही श्रावणी, ती नोकरी तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मी बाईक कधी पण विकत घेऊ शकतोय, पण आता माझ्यासाठी तुझी नोकरी आणि तुझ्या बाबांसोबत असलेलं नातं खूप महत्वाचं आहे. आणि तू मला केवढ्या वेळ मदत केलीस आठव ना. त्या सानूच्या मॅटरमध्ये त्या मॅडीचं सत्य बाहेर आणण्यासाठी तू मदत केलीस. ती नालायक स्वीटी आम्हाला घरातून बाहेर काढालती. तू तिचं भाडं देऊन आम्हाला मदत केलीस. आणि मी एवढीशी गोष्ट केली तरी एवढा मोठा काय ड्रामा झाला मला कळना झालंय. शुभू, तुला ना कळतच नाही मला काय म्हणायचंय. मला बोलायचंच नाही तुझ्याशी. मला पण आता बोलायचं नाही.